नमस्कार, मी अक्षय जागीरदार, शिवाजी विद्यापीठ एम.ए. मास कम्युनिकेशन आणि पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित स्टुडंट कट्ट्यावर सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्र एकंदरीत आरक्षणाच्या मोठ्या आंदोलनाला सामोरं जाताना दिसत आहे आणि आरक्षणाची मागणी जोर घेत आहे। याच आरक्षणाचं वास्तव आणि सद्यस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडंट कट्ट्यावरती निमंत्रित केलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर यांना। सर समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत। त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे। 29 वर्षाचा प्रदीर्घ शिकवण्याचा अनुभव त्यांच्याजवळ आहे। 15हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे। त्यामध्ये महत्त्वाची 2 अशी पुस्तकांचा या ठिकाणी उल्लेख करणं महत्त्वाचं आहे। ऑक्युपेशनल मोबॅबिलिटी अमॉंग शेड्यूल्ड कास्ट आणि डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स इन इंडिया या पुस्तकांचं सरांनी लेखन केलेलं आहे। आत्तापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांनी आपली PhD पूर्ण केलेली आहे आणि सध्या 5 विद्यार्थी त्यांचं PhDसाठी मार्गदर्शनसुद्धा घेत आहेत। UGC आणि ICSSRचे 2 बृहत संशोधन प्रकल्प आणि 3 लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत। NAACच्या मूल्यांकन समितीमध्ये सुद्धा सर काम पाहत असतात। UGC प्रायोजित सामाजिक बहिष्कार आणि सर्वसमावेशक धोरण अभ्यासासाठी जे सेंटर स्थापन केलेलं आहे त्याचं संचालक म्हणून सरांनी 2019 ते 2023 पर्यंत कार्यकाळ पाहिलेला आहे। त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध शासनाच्या ज्या काही समित्या आहेत त्याच्यावर वैधानिक प्राधिकरणाचा समित्यांमध्ये सरांचा समावेश आहे। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सरांना सन्मानित केलेलं आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांना सरांना सन्मानित केलेलं आहे। त्याचबरोबर आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा सरांचा सन्मान केलेला आहे। सर, तुमचं आमच्या कट्ट्यावरती सहर्ष स्वागत आहे। नमस्कार सर, सद्यस्थितीला आरक्षणाची जे काही वातावरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची मूळ संकल्पना काय आहे आणि संविधानात आरक्षणाचा नेमका अर्थ काय सांगितलेला आहे? मी पहिल्यांदा अभिनंदन करतो या दोन्ही डिपार्टमेंटचं की या पद्धतीचं चर्चा घडवून आणली, कारण या चर्चेवरच इथून पुढची तरुण मंडळी यांना एक वैचारिक खुराक मिळेल आणि भविष्याचे सगळे जे आहेत, आपण एका अर्थानं बघितलं तर आपणाला एक भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी एक प्रतिज्ञा आपण घेतलेली आहे, खूप वर्ष घेतो आहोत। 75 वर्षानंतर बघायला लागलो की खरंच आपण एकमेकाचे भाऊ आहोत का, त्यासारखं आपण वागतो का, हा एक प्रश्न उपस्थित होतो आहे। आणि त्या अनुषंगानं आणि मग आपण जर ब्रदरहूड जर नसेल तर मग आपल्यात काय डिफरन्सेस आहेत आणि ते डिफरन्सेस कोणत्या बेसवर आहेत हे आपणाला समजून घेणं गरजेचं आहे। आणि ते बेस आहेत सामाजिक मागासलेपण, त्याच्यातलं खूप महत्त्वाचा जो भाग आहे तो आर्थिक इथं कुठं येत नाही, सामाजिक मागासलेपण। आणि या सामाजिक मागासलेपणाची ओळख भारतामध्ये 18व्या या शतकामध्ये झालेली आहे। 18व्या म्हणण्यापेक्षा फुले ज्या वेळेला 1882ला महानगरपालिकेचे सदस्य म्हणून होते त्यावेळेला हंटर कमिशन आपणा सर्वांना माहीत असेल आणि त्याच्यातली फिल्टर डाऊन थेरी म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत, हा त्यांनी झिरपण्याचा सिद्धांत लॉर्ड मेकॉले यांनी इथं झिरपण्याचा सिद्धांत मांडला होता की या सिद्धांतामध्ये काय की पहिल्यांदा वरचा वर्ग शिकेल, त्याच्यानंतर खालचा शिकेल, त्याच्यानंतर खालचा शिकेल। पण या सिद्धांताला पहिल्यांदा विरोध केला आहे तो महात्मा फुलेंनी केला की असं होताना दिसत नाही आहे। आपल्याकडे संस्कृत होतं, ते संस्कृत फक्त एकच वर्ग शिकलेला होता, बाकीच्याने कुणीही शिकलेलं नव्हतं, हा पहिल्यांदा भाग समजून घेणं गरजेचं आहे। जर सगळ्यांना शिकवलं असतं तर सामाजिक परिस्थिती ही एकसारखी तयार झाली असती, ती सामाजिक परिस्थितीच तयार झालेली नाही आहे। आणि म्हणून आरक्षण म्हणून अगदी कमी शब्दात सांगायचं म्हटलं तर विषमताग्रस्त असलेल्या समाजामध्ये जर समानता निर्माण करायची जर असेल तर जो खालचा वर्ग आहे, वर्षानुवर्ष खाली चिरं पडलेला आहे किंवा त्याला दबवलेला आहे, त्या वर्गाला संधी द्यायची, विशेष संधी म्हणजे हे आरक्षण आहे। विशेष संधी की त्यांना थोडं, त्याला आपण आता पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो, त्याच्यातलं सकारात्मक भाग जो आहे
तो आपण बघायचा आहे, तर त्याला आपण आरक्षण म्हणतो आहोत. ही सरळ साधी व्याख्या आहे अशा आरक्षणाची. बरोबर. सर नमस्ते. नमस्ते. आरक्षणासाठी वेगवेगळे जे आयोग केलेले आहेत त्या आयोगाचं मत काय? प्रश्न खूप चांगला आहे, कारण आत्ता मुलांना म्हणजे जे न्यू जनरेशन जे आहे यांना कल्पना नाही याची. पहिलं स्वातंत्र्य मिळालं, SC STला अगोदरच दिल्या जाणाऱ्या सवलती आहेतच, पण OBCंना सवलती द्यायच्या होत्या. OBC फाइंड आउट करायचे होते. त्या OBCंना ते कोण आहेत, काय आहेत याच्यासाठी 52ला एक आयोग नेमला पहिला. त्याला आपण काकासाहेब कालेलकर कमिशन म्हणतो आपण. काकासाहेब कालेलकर कमिशननी 56ला तो आपला अहवाल द्यायचा प्रयत्न केला सरकारला. आणि काकासाहेब कालेलकरांचं तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, काकासाहेब कालेलकर कमिशन या कमिटीचे अध्यक्ष होते, चेअरमन होते. त्यांनी एक स्वतःचं खाजगी पत्र लिहिलं. जो आयोगाचं जे शिफारशी ज्या होत्या त्या सगळ्या आयोगाच्या, आणि त्या सगळ्यांनी मान्य केलं होतं की OBCंना रिझर्वेशन द्यावं. OBCंना रिझर्वेशन द्यावं म्हटल्यानंतर खाजगी पत्र आपल्या स्वतःच्या लेटर हेडवर त्याने एक पत्र लिहिलं शासनाला की जरी माझी समिती आणि समिती सदस्य OBCंना रिझर्वेशन द्या असं म्हणायचं असले तरी मला ते मान्य नाही. अशा स्वरूपाचं पत्र शासनाला लिहिलं. आणि त्या पत्रामुळं सरकारला पण तितकंच पाहिजे होतं. कोणतंही सरकार आलं तर प्रत्येक सरकार विचार करतं की माझी खुर्ची कशी व्यवस्थित टिकेल, बाकीच्यांचं मला माहिती नाही. आणि म्हणून काकासाहेब कालेलकर कमिशननी रिपोर्ट जो दिला शासनाला, तो अहवाल रिपोर्ट तो कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकला गेला. OBCंना पहिल्यांदा रिझर्वेशन तिथं मिळत होतं 1956ला, ते देऊ केलेलं नाही आहे. आणि नंतर 1977पर्यंत याची चर्चा सुरू होती. 77पर्यंत त्यावेळेला जनता पार्टीचं सरकार येणार होतं 77च्या वेळेला. त्यावेळेला जे मोरारजी देसाई जे होते, म्हणजे भारतीय नाही जनता पार्टीनं डिक्लेअर केलं की आम्ही OBCंना आरक्षण मिळवून देऊ. आणि म्हणून त्या आरक्षणाची जे पहिलं काकासाहेब कालेलकर कमिशनचं जे होतं ते कमिशन बाजूला ठेवलं आणि मंडल आयोग म्हणून तुम्ही जे ऐकत आहात त्या मंडल आयोगाची निर्मिती केली. आणि मंडल आयोगाला सांगितले की तुम्ही OBC कोण आहेत, काय आहेत हे फाइंड आउट करा आणि त्या पद्धतीनं आपण आरक्षण द्यायचं आहे. 77ला या पद्धतीची घोषणा केली आणि जनता पार्टीचं सरकार आलं. कारण बहुतांशी OBCंना माहिती झालं होतं की आता आपलं काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी जनता पार्टीला सरकार आणलं किंवा त्यांना मतं दिलीत. आणि सरकार जे आलं त्याने काय केलं की हे मंडल यांना चेअरमन केलं आणि तुम्ही आम्हाला सांगा की OBC कोण आहेत. आणि मग मंडलाने त्याच्या अगोदर जर बघितलं तर या मंडल आयोगाच्या अगोदर एक कर्पुरी सरकार म्हणून होतं. कर्पुरी ठाकूर. दिल्लीमध्ये भिंती रंगल्या होत्या, कर्पुरी सरकार चले जाओ. म्हणजे त्या सरकारला सुद्धा हटवायला मागं पुढं जनता बघणार नाही आहे म्हणून मंडल कमिशन आणलं. मंडल कमिशनचं 79 पासून काम सुरू झालं. म्हणजे 79 या वेळेला काम सुरू झालं. ते काम संपलं आणि सबमिट केलं शासनाला रिपोर्ट काकासाहेब कालेलकरांच्या सारखा. 10 वर्ष तो अहवाल तसाच बाजूला ठेवला गेला. आपणाला कल्पना आहे 1981ला सरकार जे आलं VP सिंगांचं सरकार. VP सिंगांनी सरकारने ते मंडल कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या त्या लागू केल्या. आणि मंडल कमिशनमध्ये त्या अनुषंगानं सामाजिक मागासलेपण कसं आहे हे शोधून काढलं. आणि मला प्राऊड फील वाटतं आहे समाजशास्त्राचे गोरखपूर युनिव्हर्सिटीचे विभाग प्रमुख तत्कालीन इंद्रदेव त्या कमिटीमध्ये होते. आणि ते सरकारने फाइंड आउट केलं की सामाजिक मागासलेपण OBCंचं कसं आहे. मग पाण्याचा प्रश्न असेल, राहत्या घराचा प्रश्न असेल, ते झोपडीमध्ये राहत आहेत की स्लॅबमध्ये राहत आहेत की कच्च्या
बांधकामामध्ये राहत आहेत याचं फाइंड आउट केलं आणि मग नंतर जवळजवळ 11 कसोट्या होत्या. त्या 11 कसोट्या व्ही पी सिंग सरकारने ते बघितलं आणि तो अहवाल स्वीकारला आणि तिथंच 1991ला मंडल कमिशनच्या शिफारशी लागू केल्या. आणि मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करत असताना आपणाला कोणताही आयोग त्याच्या शिफारशी माहीत असायलाच पाहिजेत, पण याच्या संदर्भात माहीत नसल्या कारणानं पहिले मंडल आयोगाचे 2 बळी ज्यांना मंडल आयोगाचा बेनिफिट मिळणार होता असे 2 जण पहिल्यांदा आत्महत्या दिल्लीमध्ये केलेले आहेत. हे त्याच्यातलं वास्तव आहे. आणि मग तिथूचपासून ओबीसींना चालू केलं. खरं वास्तविक मिळायला पाहिजे होतं ते 56लाच, पण ते मिळालं कधी 91ला. आणि 91ला मी इथं एक वाक्य सांगेन असं जे महत्त्वाचं वाटतंय, दुःख असेल ना, दुःखाची कंटिन्युटी जर सातत्यानं सुरू झाली तर त्या दुःखाकडं पण आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे जसं एखादी व्यक्ती मृत पावली तर तो बिचारा मरण पावला असं आपण म्हणतो, हळहळ खूप व्यक्त केली जाते एखाद्या व्यक्तीविषयी. पण जर जमावानं जर माणसं मेलेली असतील तर आपण बोलताना सुद्धा म्हणतो इथं एक 20-25 मेलीत, तिथे एक 20-25 मेलीत. माणुसकीचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होताना दिसत नाही, कारण संख्या ही मोठी असते आणि ते संख्येचं सातत्य ही सारखं सुरू असतं. म्हणून ओबीसींना 56ला मिळायला पाहिजे होतं, ते 91ला मिळालं. अर्थात पुढच्या कल्पना तुम्हाला आहेत, त्याच्याविषयी आपण कसं दुर्लक्ष करतो आहोत आरक्षणाकडे. आरक्षण म्हणजे नेमकं आपण बघितलेलं आहे सुरुवातीलाच. आणि मी तर या मताचा आहे, भारतात एकही गरीब राहू नये, एकही व्यक्ती गरीब असता कामा नये. असं जर केलं तर माझे भाऊ आहेत असं मला म्हणता आलं पाहिजे. म्हणजे माझे भाऊ जर असतील, माझा भाऊ जर गरीब असेल तर त्याला मला उचलून घ्यावं लागेल, त्याला तसंच टाकून नाही चालणार. आपणाला जर भारत म्हणायचं असेल, नेशन कधी तयार होतं की सगळे घटक एकत्रित असू तर. जर एखादा ग्रुप किंवा एखादी कम्युनिटी म्हणजे मी देश आहे असं आपणाला म्हणता येत नाही. त्याच्यामुळं यातले आयोगातले जे आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये BD देशमुख आयोग आला होता, BD देशमुख. आणि त्यांनी फाइंड आउट केलं आणि मग आपल्या ज्या काही 340 कम्युनिटीज आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या. त्याच्यामधून 15 कमी केल्या, 20 परत घातल्या, परत कमी केल्या. हे आज अखेर सुरू आहे. त्याच्यामुळं पण एक आरक्षणाकडं बघण्याचा तिरस्करणीय बाब ही केवळ सातत्यानं आलेलं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन काय सांगतंय? कॉन्स्टिट्यूशन सांगतंय आपणाला 15(2) याचा जर आपण आधार घेतलात तर कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही व्यक्तीकडे, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे जेंडर, रिलिजन, कास्ट आणि बर्थ प्लेस याच्या आधारावर ट्रीटमेंट देऊ नये, म्हणजे भेदभाव करू नये. आपण वागतो का असं? हे जर वागत नसू तर आपल्या मानसिकतेमध्ये पहिल्यांदा जातीचा बेस आहे आणि तो बेस सामाजिकतेचा आहे. आज यदाकदाचित माझ्यासारखा प्राध्यापक म्हणा, अजून 2 घटना खूप मोठ्या आहेत. जे मागासवर्गीय व्हाईस चान्सलर झाले, मागासवर्गीय विद्यापीठ आयोगाचे चेअरमन झालेत, त्यांच्याकडेही बघण्याचा ॲप्रोच कसा होता. त्यांना ईमेल इतके आलेले होते की तुम्ही आता सांभाळणार, तुम्ही आर यू इलिजिबल, हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत आणि विचारले जात आहेत. त्यावेळेला ही मानसिकता जातीतून आलेली आहे. आणि पहिल्यांदाच मी शब्द वापरलेला आहे, भारतामध्ये विषमताग्रस्त समाज आहे. 51ला आपण म्हणजे घटना स्वीकारली 1950ला, म्हणजे आम्ही सगळे एक प्रकारचे नाही आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला शेवटचं संसदेतलं भाषण त्यांनी केलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं की यानंतर 26 जानेवारी 1950 नंतर आपण एका वेगळ्या विश्वामध्ये जातो आहोत, जे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ती बाग वेगळी असणार आहे. कारण पूर्वी आपण मान्य केलं 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 वोट 1 व्हॅल्यू आपण मान्य केलं. पण आता आपण वेगळ्या विश्वात जात आहोत. त्या विश्वामध्ये प्रत्येक व्यक्ती राजकीय दृष्टिकोनातून तो सारखा झाला, वोटच्या दृष्टिकोनातून, पण सामाजिक दृष्टिकोनातून आपण अजून विषमताग्रस्तमध्येच आहोत.
आणि या विषमग्रस्तामध्ये आपणाला समानता निर्माण करायची आहे. हे कठीण आहे, हे समजून घेणं कठीण आहे. कितीतरी वर्ष, कितीतरी शतकं जे मागास राहिलेले आहेत त्यांना तुम्हाला पुढे घ्यावं लागेल. देश का एका कम्युनिटीचा, एका गावाचा होत नाही आहे. देश हा सगळ्यांच्यामध्ये बंधुभावाची भावना तयार व्हायला पाहिजे आणि तशी भावना झाली तर आपण तिथे ब्रदरहूड आहे असं आपण म्हणू शकू. पण ते वास्तविक होताना दिसत नाही. म्हणून आपले असे आयोग नेमले जातात, पण त्या आयोगाकडूनही प्रॉपर काम होतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि हे आपणाला दिसतंय काकासाहेब कालेलकर कमिशनचा जो रिपोर्ट जो आहे तो पुढं रिव्ह्यू ओढत असलेला दिसतो आहे. म्हणजे आरक्षणाकडं टाळाटाळ करणे हा एकमेव भाग भारतीय समाजामध्ये अधिक प्रमाणात आहे. याचा अर्थ असा नव्हे, अमेरिकेमध्ये सुद्धा आज आरक्षण आहे. अमेरिकेसारख्या ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये सुद्धा आरक्षण आहे. त्याला तिथं म्हणतात अफर्मेटिव्ह ॲक्शन. अफर्मेटिव्ह ॲक्शन जी सकारात्मक असेल. इथं कोणीही गरीब राहणार नाही आहे, त्याच्यासाठी आपण त्याला मोटिवेट करूया, आपण त्याला पुढं घेऊया, ही कल्पना तिथं राबवली जाते. आपल्याकडे मात्र आरक्षणाकडे बघताना तिरस्काराच्या नजरेने बघतो आहोत. या आरक्षणामुळे जातीय अस्मिता जास्त बळकट होत चालली असं आपल्याला नाही का वाटत? मी या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्नार्थानं देतो. ज्या जाती मिळवत आहेत आरक्षणानुसार यांचं मत पडलं की त्यांच्यातल्या जाती गेल्या का? माझा प्रश्न असा आहे की ज्या जाती मिळवत नाहीत, आरक्षण मिळवत नाहीत, त्यांच्यात तर जात गेली का? म्हणजे कुठं आहे फक्त बेनिफिट घेणाऱ्यांच्यामध्ये जात आहे असं नव्हे. बेनिफिट न घेणारे सुद्धा जे आहेत ते आपल्या जातीला कवटाळू लागलेले आहेत. त्याच्यामुळं हे फक्त रिझर्वेशन घेणारे जे आहेत, बेनिफिशरीज नव्हे, नॉन बेनिफिशरीजमध्ये सुद्धा जात अजूनही निखालसपणे दिसते आहे. आणि याच्यात मी कशाला सांगायला, रजनी कोठारीचं एक पुस्तक आहे, कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकामध्ये काय सांगितलंय की कोणताही उमेदवार लोकसभेचा, राज्यसभेचा ठरवत असताना तो कोणत्या जातीचा आहे हे पहिल्यांदा बघितलं जातं. आणि तिथं कास्टला अनुसरून लॉबी तिथं आहे का, त्या लॉबीचाच माणूस निवडायचा असं डोक्यात ठरवून उमेदवार दिला जातो आहे. आणि तेच फक्त लोकसभा, राज्यसभा नव्हे, आपल्या नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इकडे सुद्धा तेच असलेलं दिसतं आहे. त्याच्यामुळं आरक्षण हे केवळ जात निर्मूलनाचा भाग नव्हे, तो गरिबी निर्मूलनाचा पण भाग नव्हे, एक सामाजिक दायित्व ज्याला म्हटलं जातं ते दायित्व पुढे येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जात ही आजही टिकून आहे. एकीकडे सरकार खासगीकरण करत आहे आणि दुसरीकडे आरक्षणाची मागणी वाढत आहे. खासगी क्षेत्रात आरक्षणाची गरज नाही, मग आरक्षणाच्या मागणीचा एवढा जोर का वाढत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आरक्षणाच्या मागणीचा जोर तुम्ही जे म्हणता आहात ही आजची स्थिती झाली. जागतिकीकरणाच्या ह्याच्यात सगळे खाजगीकरणाच्या ज्या कंपनीज आहेत, सुखदेव थोरातांची कमिटी होती, त्या सुखदेव थोरातांच्या कमिटीनं शासनाला म्हणजे केंद्र शासनाला शिफारस केलेली होती की आता असं होणार आहे भविष्य काळामध्ये या जागतिकीकरणामुळं सगळं खाजगीकरण होणार आहे. इवन आता ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कल्पना असेल, महाराष्ट्रामधल्या 2 सरकारी हॉस्पिटल्स हे खाजगीकरण झालेले आहेत. सरकारी हॉस्पिटल कुठले? आदिवासी समाजातले, तिकडचे ताळोदा म्हणून आहे गाव, तिथलं सरकारी दवाखान्याचं खाजगीकरण केलं. तिथं जास्त गरज आहे महिलांची. आणि तुम्हाला कल्पना आहे बाल उपोषण वगैरे जे होत आहेत ना, ते सगळे तिथं होत आहेत. तिथं हॉस्पिटलची गरज आहे, पण तिथलेच हॉस्पिटल त्याचं खाजगीकरण केलेलं आहे सरकारने. अशा अर्थानं भविष्यकाळ जो असणार आहे तो सगळा खुला होणार आहे, खाजगीकरण होणार आहे. आणि हे गृहीत धरून सुखदेव थोरात यांनी दूरदृष्टी त्यांची ती खूप महत्त्वाची होती त्यावेळेला. त्यांनी म्हटलं की खाजगीकरणामध्ये पण आरक्षण आणा, खाजगीकरणामध्ये आरक्षण. आता ते किती टक्के? SCला जो काही भाग जो आहे 10%, महिलांच्यासाठी एक 10% ठेवा, आणि OBC जे आहेत जेवढे म्हणून अल्पसंख्याक वगैरे जे असतील यांच्यासाठी त्यांनी सरमिसळ करायला सांगितलेलं आहे सुखदेव थोरातांनी की खाजगीकरण होणारच जर असेल तर ह्याने गरीबच राहावं का?
भविष्य काळात भारत देश जर असेल तर देश एका कम्युनिटीचा राहणार नाही किंवा 2 कम्युनिटीचा राहणार नाही आहे, तो सगळ्यांचाच असायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना आत्ताच त्यांची जगण्याची तरतूद करून घेऊया आणि मग या खाजगीकरणामध्ये भविष्य काळामध्ये हे सरकारी जे काही जेवढे कार्यालय जे असतील यांचं खाजगीकरण होणार आहे. आणि खाजगीकरण झालं की या दबलेल्या पिचलेल्या लोकांनी तसंच राहावं का? आणि नंतर मात्र आपणच त्यांच्याकडे बघणार जे आहोत आपल्या शेजारी असतील ते. आणि शेजारी जर एकदा कदाचित कनिष्ठ आणि गलिच्छ याच्यामध्ये राहत असतील वस्तीमध्ये, तर आपण काय म्हणणार नंतर, ही कीड आहे समाजाला. ती कीड तयार कोणी केली? ती तयार करणारे आपणच आहोत. आणि माझ्या माहितीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर जर संपवायचंच असेल, आरक्षणच संपवायचं जर असेल, काही वेळेला प्रश्न अशा अर्थाने विचारले जातात की 10 वर्षासाठी आरक्षण आहे असं म्हटलं जातं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणते आहे, राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी ठेवा. राजकीय आरक्षण त्याच्या 10 वर्षानंतर ते वाढवू नका. आणि मित्रांनो, आत्ताच्या घडीला राजकीय आरक्षण कोणीही मागत नाही. एकही व्यक्ती रस्त्यावर आलेली नाही आहे आम्हाला राजकीय आरक्षण द्या. पण राजकीय आरक्षण 10-10 वर्षांनी वाढवलं जातं, न मागता दिलं जातं. आणि जे दुसरा भाग जो आहे, जोपर्यंत सामाजिक मागासलेपण असेल तोपर्यंत इक्वॅलिटी जर तयार करायची असेल तर दुसऱ्या स्वरूपाचं राजकारण म्हणजे दुसऱ्या स्वरूपाचं आरक्षण, याला आपण शिक्षणातलं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण, 3 प्रकारचे आरक्षण आहेत. शिक्षणातलं, नोकरीतलं आणि तिसरं राजकीय आरक्षण. हे दोन्ही आरक्षण जोपर्यंत आपल्यात समानता निर्माण होणार नाही आहे तोपर्यंत हे आरक्षण असावं असं म्हटलं जातं. पण अपप्रचार करणारे जे लोक आहेत ते मात्र हे आरक्षणाचे विरोधक जे आहेत ते पहिल्यांदा राजकारण म्हणजे आरक्षण 10 वर्षाचंच सांगितलं होतं असा प्रश्न उपस्थित करतात. पण त्याचं मिनिंग मात्र असं आहे की राजकीय आरक्षण 10 वर्षानंतर संपवून टाका, त्याची काही गरज नाही आहे. आणि तुम्ही आत्ता जरी बघितलं, आता 10 वर्ष नव्हे, आपण 75 वर्षानंतर बघायला लागलो तर ती लोक कोणती आहेत? SC, ST, OBCचे जे रिझर्वेशन, राजकीय रिझर्वेशन घेणारे जे माणसं आहेत ते पक्षाचं काम करतात, आपल्या बंधूचं काम करत नाही आहेत. आणि म्हणून राजकीय आरक्षण त्याच वेळेला ओळखलं होतं घटनाकारांनी की 10 वर्षानंतर राजकीय आरक्षण बंद करा. पण दुसरं सामाजिक आरक्षण जे शिक्षणातलं आहे आणि जे नोकरीतलं आहे ते मात्र जोपर्यंत असमानता असेल तोपर्यंत ते असायला पाहिजे असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलेलं आहे. ते आपणाला मात्र आपण त्याची कोण चर्चा करत नाही आहोत, त्याच्यामुळं गोंधळ होत आहेत. नक्कीच सर, माझा पुढचा प्रश्न आहे, घटनाकारांना अभिप्रेत असलेला आरक्षणाचा जो हेतू आहे तो साध्य झाला असं आपल्याला वाटतंय का? हे बघा, या प्रश्नाचं उत्तर 100% म्हणून साध्य झालंय किंवा साध्य झालं नाही आहे असं मला देता येणार नाही आहे. परंतु याचं कारण असं की त्याच वेळेला सांगितलं होतं की आरक्षण प्रॉपर भरून टाका, लवकरात लवकर आपणाला असमानता करायची आहे, म्हणजे असमानता दूर करायची आहे, समानता आणायची आहे. त्यावेळेला सुरुवातीच्या वेळेला ज्या वेळेला सुशिक्षित लोक नव्हतीत या कॅटेगरीमध्ये, SC, ST आणि OBC कॅटेगरीमध्ये, OBCचा तर काही प्रश्नच नाही, 91ला ते आरक्षण मिळालं. पण SC, STचे जे नव्हते सुशिक्षित त्यावेळेला मात्र काही वर्ग जो होता तो म्हणत होता आम्ही सगळ्यांचं स्वागत करेन, शिक्षणामध्ये आम्ही सगळ्यांचं स्वागत करेन, नोकरीमध्ये स्वागत करेन, पण कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल. आता कॅन्डिडेट्स अवेलेबल व्हायला लागलेत, शिकायला लागलेत, चांगलं शिक्षण घेत आहेत. आता मात्र रिपोर्ट असा जातोय कॅन्डिडेट्स आर अवेलेबल बट नॉट सुटेबल. बट नॉट सुटेबल म्हणजे त्याच्यात काही सुटेबल नाही आहे का तुम्हाला कॅन्डिडेट? ही मखलाशी आपल्या मानसिकतेमधून कधी जाणार? आणि अशी मखलाशी केला असल्यामुळं बॅकलॉग जसाच्या तसा पुढं ओढला जातो आहे. आजही बॅकलॉग पुढं जातो आहे. मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित वाईट वाटेल, दलितांच्यासाठी वेगळी लाईन राहण्याची, एम्स म्हणतो आपण ना, ऑल इंडिया एज्युकेशन मेडिकल इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये सुखदेव थोरातांनी बघितलेलं आहे की दलित विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगळी रांग,
जेवायला एक वेगळं टायमिंग, हे कुठल्या मानसिकतेमधून येतं? जर आपण समान असू तर त्यांना पण आपल्यासारखा राईट द्यायलाच पाहिजे. बरं, ते दुसरं असं की मी तुम्हाला सांगेन या अनुषंगाने, म्हणून इंदिरा साहनी केस, मंडल आयोगाच्यावर ज्या वेळेला विरोधात केस जी झाली, इंदिरा साहनी केस, त्या वेळेला ते कोर्टानं मान्य केलं की कॅटेगरीमधली मुलं आणि ओपनची मुलं याच्यात केवळ 25 ते 0.25 ते 0.50% इतका फरक आहे. 0.25 ते 0.50%. त्याच्यामुळं आपण त्यांची परिस्थिती समजावून घ्यायला पाहिजे. मी असं म्हणेन, एका शेतकऱ्याचा मुलगा आणि माझा मुलगा याच्यात कंपॅरिझन होईल का? की शेतकऱ्याचा मुलगा जो आहे तो सगळं शेतातलं काम करतोय, त्याला कष्ट पडत आहेत, त्याला जेवणाची भ्रांत आहे, त्याच्यातून तो अभ्यास करतोय, त्याला माझ्या मुलासारखी ट्रीटमेंट मिळत नाही आहे, त्याला एक रूम कशी मिळत नाही अभ्यासाला. माझ्या मुलाला मी एक रूम देतोय, त्याच्यावर त्या टेबलवर मी पुन्हा ते बदाम वगैरे खायला देतोय, पुस्तकांचा ढीग देतोय, पेनाचं सगळं साहित्य वगैरे देतोय, कॉम्प्युटर देतोय, हे सगळं साहित्य मी देतोय. याला 80% पडले आणि त्या मुलाला 75% पडले, तर मी एक चूक करणार नाही आहे. त्या शेतकऱ्याचे 75% जे आहेत, त्या शेतकऱ्याच्या मुलाला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायला पाहिजे. माझ्या मुलाला देऊन उपयोग नाही, इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्याच्यामुळे हा भाग बघताना चिकित्सकपणे बघायला पाहिजे. आपण मेरिट म्हणतो आहोत, त्या मेरिटनुसार, आत्ताच्या मेरिटनुसार सटकतात सगळे आणि मग दुजाभाव तयार होतो की तो पुढे गेला, माझा मुलगा पाठीमागे राहिला आहे. हा असा होता कामा नये. परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही आपण समजावून घेण्याची वेळ आहे. त्याच्यामुळं हे 100% साध्य हेतू घटनाकारांचा झालेला नाही आहे, परंतु आहे तिथंच थांबलेलं नाही आहे. त्याच्यात प्रगती थोडी तरी झालेली आहे, 25-30% तरी झालेली आहे, हे सुद्धा काही कमी नाही आहे. नाहीतर भारतीय समाजामध्ये दलित मुलांनी किंवा बॅकवर्ड मागासवर्गीय मुलांनी घोड्यावर बसू नये असा नियम काढला आहे. लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसू नये, देऊळबंदी आहे. आणि आपल्या ह्या साताऱ्याच्या जवळ वाई तालुका म्हणून तुम्हाला माहिती आहे, त्या वाई तालुक्यामध्ये 7 प्रकारच्या बंदी केलेल्या होत्या. 7 प्रकारच्या. काय काय बंदी? दूध बंदी, दुकान बंदी, करमणूक बंदी, अशा प्रकारच्या बंदी केलेल्या होत्या. अशा बंदी जर आपण करायला लागलो, हे कोणत्या मानसिकतेचं फळ आहे? ह्या मानसिकतेतून आपणाला निघावं लागेल आणि आपलेच बंधू जर पाठीमागे राहत असतील तर आपणाला पुढं घ्यायचं आहे. आणि म्हणून NSSचा मोटो आहे बघा, NSSचा नॉट मी बट यू. हा लोगो जर बघितला तर त्याच्यातून आपण काय घेतो आहोत? मला एकट्याला जगायचं असेल तर जगताना मी आनंदात जगायला पाहिजे. आनंदात जगताना माझे बंधू कुठं आहेत याची जरा मला झळ लागत नसेल तर माझ्या जगण्यातल्या आनंदाला काडी मात्र किंमत नाही. आणि म्हणून सोशल बॅकवर्डनेस हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गाभा पकडलेला आहे घटनाकारांनी. तो 100% पर्यंत आपण पूर्ण केलेलं नाही. ते जर केलं असतं ना, ते जर त्याच वेळेला केलं असतं, बॅकलॉग राहिलाच नसता आणि समानता तयार झाली असती. आपण समानतेच्या सगळ्या समाजामध्ये सगळेजण व्यक्ती म्हणून समान राहिलो असतो. आपण हे बॅकलॉग पुढं ढकलत गेला. त्याच्यामुळं आरक्षण हे पुढं आलं आणि आत्ता आरक्षणाच्या विषयी समाजामध्ये त्याच्याकडे बघताना तिरस्कारानं बघायला लागलेलो आहोत. त्याच्यामुळं अगदी हीच जी गोष्ट तुम्ही सांगितली, अगदी मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही जसं म्हणाला की आरक्षणाचा मूळ हेतू जो आहे तो की गरिबी कमी झाली पाहिजे, अगदी संपली पाहिजे, किंवा एक समता, बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे. संविधानाच्या प्रास्ताविकतेमध्ये सुद्धा हे शब्द आहेत. परंतु आरक्षण ज्या धर्तीवरती एकीकडं शिक्षणात आरक्षण पाहिजे, खाजगीत पाहिजे असंही तुम्ही म्हणाला, सरकारीमध्ये पाहिजे आणि राजकीयमध्ये 10 वर्षासाठी होतं, परंतु ते न मागता 75 वर्षापर्यंत दिलं जात आहे, पुढेही देत राहतील. एकंदरीत या आरक्षणाच्या मागणीवरती प्रस्थापित किंवा काही समूह आहेत किंवा काय आहेत ह्यांची मागणी तर जोर वाढताना दिसते, परंतु मग आरक्षणाच्या मागणीवरती नेमकी पोळी कशा पद्धतीने भाजली जाते आणि सरकार किंवा इथल्या व्यवस्थेची एवढी उदासीनता का? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये 340वे कलम जे आहे आणि 341वे कलम ते म्हणतं आहे
की केंद्र सरकारनं आयोग नेमावा, केंद्र सरकारनं, आणि त्या आयोगामार्फत फाइंड आउट करावे कोणत्या जाती त्याच्यामध्ये समाविष्ट असतील. आपण सांगून चालणार नाही, कमिशननं सांगायला पाहिजे की ही कम्युनिटी याच्यात आहे. तिथं आम्ही ह्या घटक बघितलेले आहेत, जे BP मंडलच्या कमिशननी 11 कसोट्या ज्या बघितलेल्या आहेत त्या कसोट्या फॉलो करायला पाहिजेत. तेव्हा कुठे खऱ्या ज्या आहेत, जे गरीब आहेत, मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, भारतात एकही गरीब राहू नये माझा बंधू, म्हणजे माझ्या कास्टचा नव्हे, भारतातला माझे जेवढे बांधव आहेत हे माझे बंधू आहेत, त्याच्यातला एकही गरीब राहू नये, त्याला पुढे घ्यायला पाहिजे. मग मी माझ्या शिकण्याला किंवा माझ्या राहण्याला अर्थ असेल, त्याशिवाय अर्थ नाही. त्याच्यामुळं आपण हे बघितलं तर त्याच्यामध्ये राजकारण होताना दिसतंय. आणि म्हणूनच रजनी कोठारेने जे पुस्तक लिहिले ना, त्या पुस्तकामध्ये डिटेल विश्लेषण केलेलं आहे, कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, हे कसं राजकारण होतं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे उदाहरणावरून, एक आमदार किंवा एक खासदार निवडून आणायचा असेल ना कॉन्स्टिट्युएन्सीमधून, तिथं पहिल्यांदा तर त्याची कम्युनिटी किती आहे हे पहिल्यांदा बघितलं जातं. राजकीय पक्ष, त्याचे क्वालिफिकेशन, त्याचे काम करण्याची तयारी, त्याचं जे काही गट्स त्याच्या अंगामध्ये आहेत हे बघितलं जात नाही. त्याच्यामुळं तिथं बघणं गरजेचं आहे. ती क्वालिटी एकत्रित आली तर ते मान्य करतील आणि मग सरकार त्यांचं पुढं जाईल, सगळ्या बंधूंचा विचार केला तर. अदरवाईज माझी कम्युनिटी, माझा धर्म याचा जर विचार केला तर ते उपयोगाचं होणार नाही आहे आणि त्याला राष्ट्र म्हणता येणार नाही. एकंदरीत या सर्व मुलाखतीमध्ये आरक्षण हे राष्ट्रहितासाठी बाधक की प्रेरक? हे बघा, आपण आहोत असे हे राष्ट्र आहे. आपल्या एखाद्या बोटाला इजा झाली तर आपण जखम बरी करण्यासाठी प्रयत्न करतोच की नाही? लगेच डॉक्टरकडे जातो. समजा हात लूज असेल इथला पार्ट तर आपण जातो की नाही डॉक्टरकडे, ह्याला तेवढं व्यवस्थित करा, जरा हा पार्ट जरा लवचिक झालेला आहे, तो काम करत नाही आहे. का तुम्ही दुर्लक्ष करणार आहात त्याच्याकडं? याच्याकडं जसं दुर्लक्ष करू शकत नाही तर राष्ट्रामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की अशा काही कम्युनिटीज आहेत, त्या गरीब आहेत, त्यांना तुम्हाला सुधारणा करावी लागेल का नाही? राष्ट्र ज्या वेळेला उदयास येतं त्यावेळेला सगळे मिळून त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. सगळे मिळून जर असेल तर एखादा खरा पार्ट असेल तर त्याला तुम्हाला सुधारून घ्यावा लागेल. ही जबाबदारी आपली आहे. कॉन्स्टिट्यूशननं जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे की हे बघा, हे करा. आपण मात्र कॉन्स्टिट्यूशनकडे दुर्लक्ष करतो आहोत. आणि माझं प्रामाणिक मत आहे आत्ताच्या घडीला, कारण मी ह्याचा जरा बारकाईनं अभ्यास करतोय म्हणून, किती जणांना, भारतीयांना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया माहिती आहे? किती जणांनी वाचलेलं आहे? जर कुणीच वाचलेलं नसेल तर कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात कशी माणसं येत आहेत? 75 वर्षानंतर विचार करणं गरजेचं आहे की कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात विचार कसा तयार होतो. मी वाचलंच नसेल तर मी विरोधच करणार आहे. म्हणून प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती ज्या कॉलेजमध्ये येतील त्यांना कंपल्सरी करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. पहिल्यांदा वाचन. आपणाला नागरिकत्व मिळालेलं आहे, भारताचं नागरिकत्व, आणि आपण त्याच्यावर काय बोलतो? अधिकारवाणीनं आपण बोलतो माझे अधिकार आहेत, माझे अधिकार आहेत. पण माझी कर्तव्य काय आहेत याच्यावर बोलत नाही आहोत. हे कर्तव्यावर ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा ग्रंथ, भारतीय संविधान, एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तो जर वाचला तर आपणाला या गोष्टी समजून येतील आणि मग आपण कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात राहणार नाही आहे. जगातलं एकमेव कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, जगातलं. ज्याने कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रत्येकाचं, इंग्लंडचं, असेचं, अमेरिकेचं, ज्यांचं जे आहे त्यांनी गौरवलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. असं साधं नाही आहे. पण आपल्या हातामध्ये जे दिलंय, विषमताग्रस्त समाज आपल्याकडं आहे, त्या विषमताग्रस्त समाजामध्ये जे काही घटक जे आहेत दुर्लक्षित आहेत, डिप्रेस्ड आहेत, यांना वर घ्यायचं जर असेल तर आपणाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया काय म्हणतोय म्हणून तरी ते वाचायला पाहिजे. आणि वाचल्यानंतर मला वाटत नाही कोणतीही व्यक्ती त्याच्या विरोधात जाईल असं मला वाटतंय. नक्कीच. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध जाती, धर्माचे, पंथाचे लोक या देशामध्ये राहतात आणि ही विविधता, एकता, एकात्मता, समता आपल्या देशामध्ये टिकवायची असेल
घटनाकारांना अभिप्रेत असणारा आरक्षणाचा संविधानात दिलेला मूळ हेतू साध्य करायचा असेल तर आपल्याला आरक्षण समजून घ्यावं लागेल आणि याच आरक्षणाकडे आपण डोळसपणे पाहणं गरजेचं आहे आणि आपली प्रगती करणं गरजेचं आहे। यासाठीच आम्ही आमच्या कठ्ठ्यांवरती प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर यांना बोलवलं आणि हे चिंतन या ठिकाणी केलं। तुम्हाला सुद्धा आरक्षणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। सर, आपण आमच्या चॅनलच्या कट्ट्यावरती आलात याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून, सर्व दर्शकांच्याकडून आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू व्हेरी मच की इतका बर्निंग इश्यू आपण हाताळता आहात, त्याच्याविषयी तुमचं आभार मानतो।